बातमी अतिशय धक्कादायक, कारण मालाडमधल्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती एकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे। लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे। हत्या करून पळून जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। आलोक कुमार सिंग या एका कॉलेजच्या प्राध्यापकाची या आरोपीनं हत्या केली आहे। दरम्यान मालाड रेल्वे स्टेशनवरती त्यावेळी नेमकं काय घडलं हे आपण पाहूयात। मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती संध्याकाळी 6च्या सुमारास प्रवाशांची नेहमीप्रमाणेच गर्दी होती। प्राध्यापक आलोक सिंग हे लोकलमधून उतरत होते। प्राध्यापक आलोक सिंग यांचा गर्दीमुळे ओंकार शिंदे नावाच्या तरुणाला धक्का बसला। धक्का लागल्यानंतर प्राध्यापक आलोक सिंग आणि ओंकार शिंदे या दोघांमध्येही वाद सुरू झाला। शाब्दिक चकमक सुरू असतानाच आरोपी ओंकार शिंदेनं धारदार शस्त्रानं त्यांच्यावरती हल्ला केला। धारदार शस्त्र पोटात खुपसल्यानं प्राध्यापक आलोक सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडले। प्रवाशांनी पोलिसांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात हलवलं, मात्र तोपर्यंत प्राध्यापक आलोक सिंग यांचा मृत्यू झाला। हल्ला करताच आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला। मात्र सीसीटीव्ही तपासून रेल्वे पोलिसांनी 12 तासातच आरोपी ओंकार शिंदेला बेड्या ठोकल्या। दरम्यान आलोक सिंग कोण होते ज्यांची हत्या झाली आहे ते आपण पाहूया। आलोक सिंग विले पार्लेमधल्या नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कार्यरत होते। 2004 पासून नरसी मुंजी कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करत होते। आलोक सिंग हे स्वभावानं शांत, दयाळू, सभ्य असल्याची त्यांच्या सहकारी आणि नातेवाईकांनी माहिती दिली आहे। आलोक सिंग कधीही युक्तिवाद किंवा भांडणात पडत नव्हते, अशी माहिती देखील त्यांच्या सहकार्यांनी दिली। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासाठी कामही केलंय। आलोक सिंग यांचं 2 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होते। विले पार्ले स्टेशनवरून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये ते बसले। धक्का लागल्याच्या वादातून आरोपीनं आलोक सिंग यांच्यावरती हल्ला केला। ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे। सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। हत्यार वापरलं होतं सर, ते कशाचं आहे? यामध्ये आरोपीकडे चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्यानं केल्यास सांगितले, त्यानं ते फेकून दिल्यास सांगतोय, तरी त्याचा तपास अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती देऊ। आणि ट्रेन मध्ये चढताना म्हणजे आणि जास्त करून उतरताना सकाळी पीक अवर्स मध्ये, संध्याकाळी पीक अवर्स मध्ये, की जेव्हा चढताना आणि उतरताना होतात आणि त्याच्यामुळे काय होतंय आणि त्या ट्रेन मध्ये कधी कधी हे प्लंबर्स वगैरे हे जातात, ते अनुकुचीदार वगैरे असतोय आणि त्याच्यामुळे आम्ही प्रवाशांना आव्हान करतोय की सर्वच म्हणजे गरीब असू दे की सर्व याच्यातले की बाबा की तुम्ही तुमच्या जीवाची पहिली काळजी घ्या आणि अशी घटना आपल्याला टाळता येऊ शकेल। आणि लोहमार्ग मुंबई सदैव आपल्या पाठीशी आहे। तो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था, उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और